नमस्कार मित्रांनो, आशा कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसेच लाडक्या बहिणींनो, तर आशा कार्यकर्ता व गट प्रवर्तक यांना जे वाढीव वेतन मंजूर आहे ते झालेलं आहे। खूप मोठी खुशखबर त्यांच्यासाठी आलेली आहे। मोबदला आता त्यांना मिळणार आहे। तो कोणता मोबदला असेल तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच कोणत्या महिन्यातला तो मोबदला तुम्हाला मिळणार आहे याचा नवीन GR सुद्धा आलेला आहे। तो GRच मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि स्पष्टपणे सर्वच काही वाचून तुमच्यासमोर सांगणार आहे। कारण त्यामध्ये काय आहे की एक अटसुद्धा त्यांनी सांगितली आहे की डायरेक्ट जे बँक खात्यामध्ये आहे त्यांनी ते जमा करण्याचे आदेशसुद्धा मिळालेले आहेत। तर काय सर्व माहिती, कोणता आहे तो GR नवीन आणि ज्या GRमध्ये काय लिहिलेलं आहे, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। कारण की या चॅनलवर आपण असेच अंगणवाडी सेविका, लाडकी बहीण, त्याचबरोबर मदतनीस, आशा कार्यकर्ता यांच्याबद्दलचे सर्व काही आणि सरकारी योजनेसंबंधीचे सर्व काही व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो आणि सत्य, खरे आणि जे आपण प्रूफ ज्याला म्हणतो ते दाखवून तुम्हाला व्हिडिओ बनवत असतो। तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्व लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की GR दाखवण्या अगोदर काय त्यामध्ये लिहिलेलं आहे दाखवण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आता या अगोदर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याबद्दल जो व्हिडिओ टाकला होता, ज्यामध्ये मी सांगितलेलं होतं की त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन GR आलेला आहे, ज्यामध्ये की त्यांचं जे प्रोत्साहन भत्ता आणि जे मानधनवाढ आहे ते मिळालेली आहे। तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर जाऊन। तसेच आता जे त्यांना कार्यक्रमासाठी त्यांचे जे पोषण कार्यक्रम असतात त्यासाठीचे सुद्धा आता 7,07,07,00,000 रुपये सरकारने रिलीज केलेले आहेत। त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही जरूर बघा। आणि आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या GRमध्ये काय लिहिलेलं आहे ते सर्व तुम्ही स्वतःच स्क्रीनवर बघा आणि मी वाचूनसुद्धा दाखवतो। चला तर तो GR बघून घेऊया। तर हाच तो GR आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन 2024-2025च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना नोव्हेंबर 2024 या कालावधीमधील मोबदला ₹8,02,72,031 एवढी रक्कम वितरित करण्याबाबत। तर खाली बघू शकता महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक आशा 5624 आहे आणि नवीन मंत्रालय मुंबई 24000001 असा यांचा जो पत्ता आहे तो सुद्धा लिहिला आहे। आपण पुढे बघूया। तर इथं प्रस्तावना आहे। तर राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण 58 सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो। तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरिता त्यांना दिनांक 17 जुलै 2020, 9 सप्टेंबर 2021 व 10 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येकी 5,000 रुपये व 6,200 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच दिनांक 14/3/2024 च्या शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात अनुक्रमे 5,000 व 1,000 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन 2024-25 या आर्थिक वर्षात 32,867.99 लाख व सन 2024-25च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर 85,408.46 लाख असे एकूण रक्कम 1,18,276.45 लाख इतके अनुदान राज्य सरकार शासनाकडून मंजूर झाले असून संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये 8,02,72 लाख इतके अनुदान माहे ऑक्टोबर 2024चे मानधन अदा करण्यासाठी वितरित करण्यात आलेले आहे। आता उर्वरित अनुदानातून माहे नोव्हेंबर 2024 या एका महिन्यासाठीचे 8,02,72.31 लाख इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्यास
बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा आता शासन निर्णय आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन 2024-25 मध्ये रुपये 32,867.99 लक्ष व सन 2024-25च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर रुपये 85,408.46 लक्ष असे एकूण 11,08,276.45 लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे। सदर मंजूर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांना नोव्हेंबर 2024 या एका महिन्याच्या कालावधीची रक्कम रुपये 8,272.31 लक्ष एवढी रक्कम लेखाशीर्ष 22 प्रमाणे मधून वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आवाहन व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। त्यांनी याबाबतचे देयक कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करावी। यासाठी सहसंचालक जीप व आरोग्य सेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तर हे सर्व त्यांचे निर्णय आहे। तर यामधला जो महत्त्वाचा आणखीन आहे खालचा 7व्या नंबरचा हे बघा, सदर प्रस्तावावरील वितरित करण्यात येणारा निधी पुरवठादाराच्या खात्यात थेट जमा होणार आहे। तर हे सर्वात महत्त्वाचं आहे, ते डायरेक्ट खात्यामध्ये थेट तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यात येणार आहे। आता आशा स्वयंसेविका त्याच्यानंतर गटप्रवर्तक यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट टाकण्यात येणार आहे। तर बघू शकता तुम्ही की आता आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना ऑक्टोबर महिन्याचे जे मानधन आहे ते त्यांना मिळालेले होते, जे मोबदला वाढीव मोबदला आहे तो त्यांना मिळालेला आहे। त्यानंतर आता जे नोव्हेंबर महिन्याचं जे एका महिन्याचं 2024चं तर नोव्हेंबर महिन्याचं जे मानधन आहे वाढीव मानधन जो मोबदला असतो तो त्यांना आता टाकण्यात येणार आहे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये, आणि ते सुद्धा डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। तर हा जो मोबदला आहे हा त्यांना वाढीव जो मोबदला असतो तो मिळणार आहे। तुम्ही सर्व GR वाचून घेतलेला असेल, तुम्हाला मी GRची तारीखसुद्धा म्हणजे जे दिनांक असते ते सुद्धा दाखवून दिलेली आहे। नवीनच GR आहे आणि सर्व काही वाचून दाखवले, तुमच्या समजत आले असेल। जर समजलं नसेल तर परत तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि तुमचं जे काय समस्या असेल ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, आणि तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर 2024चा जो मोबदला असतो वाढीव मोबदला तो तुम्हाला मिळणार आहे। लवकरच तुमच्या खात्यामध्ये तो डायरेक्ट टाकण्यात येणार आहे। तर यानंतरचा उद्या माझा व्हिडिओ येणार आहे श्रावणबाळ योजना संबंधीचा। तर श्रावणबाळ पेन्शन योजना जी आहे त्या संबंधीचा व्हिडिओ आलेला आहे, त्यांनासुद्धा आता मोठी खुशखबर आलेली आहे आणि तो सुद्धा व्हिडिओ जो मी आहे तो प्रूफ सहित तुम्हाला दाखवणार आहे। तर उद्या मी लवकरच तो व्हिडिओ टाकणार आहे, तर नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।